नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा इंग्रजी विषयाचा आज जो इयत्ता 8वीचा पेपर झाला त्या पेपरचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा या ठिकाणी ही संकलित मूल्यमापन 2 ची प्रश्नपत्रिका आहे इंग्रजी विषयाची। पहा आता या ठिकाणी आपल्याला ओरल सेक्शन मध्ये सांगितलंय रीड द पॅसेज ऑफ 5 to 6 सेंटेन्स फ्रॉम द टेक्स्ट बुक ऑफ माय इंग्लिश बुक 8 विथ प्रॉपर प्रोनाउन्सिएशन फ्रॉम युनिट 3 and 4। पहा या ठिकाणी आपल्याला ओरल सेक्शनमध्ये हा प्रश्न होता। पहा म्हणजे आपल्याला टेक्स्ट बुकच्या पॅरेग्राफचं काय करायचं होतं, वाचन करायचं होतं। 6 मार्कासाठी हा प्रश्न होता। स्पीक ऑन द फॉलोइंग टॉपिक्स। आता याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, कोणत्याही एका विषयावरती बोलायचं आहे ओरली। 4 मार्कासाठी स्पोर्ट पर्सन, हॉबी, फ्रेंडशिप याविषयी। त्यानंतर पुढचा आहे क्वेश्चन नंबर 3 रायटिंग स्किल। रायटिंग सेक्शन, या रायटिंग सेक्शन मध्ये डू ॲट डायरेक्ट एनी फोर प्रिपेअर अ वर्ड चेन ऑफ नाउन बिगिनिंग विथ गिवन वर्ड। पहा क्लाउड, ड्यू, वॉटर, रिव्हर आणि रेन या पद्धतीचं आपल्याला ही चेन तयार करायची होती। 2 मार्कासाठी होती। पहा या पद्धतीने तुम्ही जर चेन तयार केली असेल नाउनची तर तुम्हाला 2 मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्यानंतर राईट द रिलेटेड वर्ड ऑफ द गिवन वर्ड। म्युझिक या संबंधी रिलेटेड वर्ड आपल्याला लिहायचे होते। पहा स्मूथ आहे, सॉन्ग आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, रिदम आहे, मेलडी आहे, अशा पद्धतीचे हे जे वर्ड आहेत ते तुम्ही जर म्युझिक संबंधी लिहिले असतील तर तुम्हाला 2 मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत। सॉल्व द पझल, या ठिकाणी आता हे कोड सोडवायचं होतं। पहा आता या ठिकाणी यस लिहिणं गरजेचं होतं, STORY स्टोरी आणि OWNER ओनर आणि ONE1 म्हणजे या ठिकाणी यस आणि यन जर तुम्ही लिहिला असेल तर तुम्हाला 2 मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्यानंतर डी आहे कंप्लीट द गिवन वर्ड एनी 2। पहा 2च वर्ड त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायचे होते। पहा आता लीड LEAD 8 लिहायचा होता इथं। इनहान्स या ठिकाणी एन लिहायचा होता। लॉन्च LAUNCH लॉन्च म्हणजे प्रेक्षेपण या ठिकाणी ए लिहायचा होता। SEACSSON म्हणजे या ठिकाणी यस लिहायचा होता। जर तुम्ही अशा पद्धतीने हे जर वर्ड कंप्लीट केले असतील तर तुम्हाला 2 मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्यानंतर फ्रेम कंपाऊंड वर्ड एनी 2 या ठिकाणी देखील 2 वर्ड तयार करायचे होते 2 मार्कासाठी। पहा एक्झाम्पल दिले क्लास प्लस मेट क्लासमेट, तसंच फ्रेंड पहा फ्रेंडशिप, डायनिंग रूम, एव्हरीवन, लाईफस्टाईल अशा पद्धतीचे तुम्ही त्या ठिकाणी जर शब्द तयार केले असतील 2 शब्द जरी तयार केले तरी तुम्हाला 2 मार्क मिळणार होते। पहा त्यानंतर ॲड प्रिफिक्स अँड सफिक्स टू गिवन वर्ड। पहा कम्फर्ट, कम्फर्टेबल, पॉसिबल, इम्पॉसिबल अशा पद्धतीचं प्रिफिक्स आणि सफिक्स त्या ठिकाणी आपल्याला जोडवायचं होतं, म्हणजे 2 मार्कासाठी हा देखील प्रश्न होता। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटी गिवन बिलो। पहा या ठिकाणी हा पॅसेज आपल्याला केअरफुली वाचायचा होता आणि त्याच्या ॲक्टिव्हिटी द्यायच्या होत्या। पहा खालीलप्रमाणे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स। द जर्नी वॉज व्हेरी कम्फर्टेबल, फॉल्स। अ ह्यूज आइसबर्ग स्टूड राईट इन द पाथ ऑफ द टायटॅनिक, ट्रू। त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग वेब बेस्ड ऑन द एक्स्ट्रॅक्ट या ठिकाणी फॅसिलिटी वेअर अवेलेबल ऑन द शिप। पहा आता फॅसिलिटी कोणकोणत्या, डायनिंग रूम होतं, स्विमिंग पूल होता, शॉप्स होते, ग्रँड स्टेअरकेस होते, स्टेअरकेस होते, म्हणजे अशा पद्धतीने ग्रँड स्टेअरकेस ये म्हणजे फॅसिलिटी जहाजामधील फॅसिलिटी काय काय होत्या त्या जर तुम्ही अशा लिहिल्या असतील तर तुम्हाला 2 मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्यानंतर राईट द ऑपोजिट वर्ड इन फ्रॉम द फॉलोइंग वर्ड फ्रॉम द पॅसेज एनी 2। पहा 2च ऑपोजिट वर्ड त्या ठिकाणी आपल्याला लिहायचे होते, आउटसाइड, इनसाइड, सिकेबल, अनसिकेबल, मोर, लेस, डे, नाईट अशा पद्धतीचे कोणते 2 तुम्ही जर वर्ड लिहिले असतील ऑपोजिट तर तुम्हाला 2 मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत। अंडरलाईन द subordinate clause of the following sentence. The passenger were proud because they were traveling in the best ship in the world. Because they were traveling in the best ship in the world या खाली अंडरलाईन असणं गरजेचं होतं। डू यू लाईक ट्रॅव्हलिंग, व्हाय। पहा आता तुम्हाला ट्रॅव्हलिंग आवडते का आणि का आवडते ते लिहायचं होतं। पहा यस आय लाईक ट्रॅव्हलिंग बिकॉज इट हेल्प मी एक्सप्लोर न्यू प्लेस, मीट डिफरंट पीपल अँड लर्न अबाउट द व्हेरियस कल्चर। यामुळे आपल्याला काय होतंय, ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास करणं आवडतं हे या पद्धतीने लिहिणं गरजेचं होतं। त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे रीड द फॉलोइंग पोएम केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटी। पहा ही पोएम आपल्याला केअरफुली वाचायची होती आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची होती। पहा
आता पहा ऑब्जेक्ट दॅट कॅन इंज्युअर अवर बॉडी. पहा आता आपल्या बॉडीला इंज्युअरी म्हणजे आपल्याला जखम कोणत्या ऑब्जेक्टमुळे होते, कोणत्या साधनामुळे होते, तर शार्प नाईफ, ब्रोकन ग्लास म्हणजे त्या ठिकाणी तुटलेली ग्लास असेल, काच असेल, हॉट आयर्न आणि पॉइंटेड निडल याद्वारे आपल्याला काय होतंय द इंजुरी होती पहा. म्हणजेच हे 2 मार्कासाठी हा प्रश्न होता. त्यानंतर टायटल ऑफ द पोएम ट्रूथ, नेम ऑफ द पोएट बॅरी वेडे. त्यानंतर सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, the poem highlights the importance of the truth and how it can be difficult to face but it is essential for understanding and growth. अशा पद्धतीचं या ठिकाणी सेंट्रल आयडिया ही पोएमची आपल्याला लिहिणं अपेक्षित होतं पहा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, रीड द पॅराग्राफ ऑफ ट्रू फ्रेंड्स अँड टू आयडेंटिफाय की आयडिया अँड देम सच म्युच्युअल सपोर्ट कम्युनिकेशन अँड द इम्पॉर्टन्स ऑफ द बिगिनिंग. पहा म्हणजे या पद्धतीचं हे या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न म्हणजे ही जो पॅरेग्राफ होता या ठिकाणी व्हॉट क्वालिटी डू यू व्हॅल्यू द मोस्ट इन द ट्रू फ्रेंड्स, या ठिकाणी आपल्याला 6 प्रश्न तयार करायचे होते. हे 6 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा व्हॉट डू यू सपोर्ट युअर फ्रेंड ड्युरिंग डिफिकल्ट टाइम, व्हाय इज ट्रस्ट इम्पॉर्टंट इन द फ्रेंडशिप, how do you handle mistake made by your friends, what does beginning non judgmental mean do you in the friendship, how does true friendship make your life better. असे प्रश्न 6 तयार करायचे होते. जर केले असतील तर तुम्हाला मार्क मिळणार आहेत 6. रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड कम्प्लीट द ट्री डायग्राम. पहा आता ट्री डायग्राम आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचा होता. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट याच्यामध्ये इंडियन इन्स्ट्रुमेंट आणि वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट हे जे 2 प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला पूर्ण करायचे होते. पहा इंडियन इन्स्ट्रुमेंटमध्ये तबला असेल, ही सतार, फ्ल्यूट हे जे आहेत इंडियन इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी लिहायचे होते आणि वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी ड्रम, व्हायोलिन, हे गिटार, हार्प हे लिहायचे होते. पहा जर असं लिहिलं असेल तुम्ही तर तुम्हाला त्या ठिकाणी याचे मार्क त्या ठिकाणी 6 मार्काचा मोठा प्रश्न होता पहा, 6 मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर पहा आता या ठिकाणी एक पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्याच्यातले काही शब्द गाळलेले आहेत, ते शब्द आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचे होते. पहा या पद्धतीने जर तुम्ही हे जे शब्द आहेत ते शब्द जर त्यामध्ये टाकले असतील तर तुमचं त्या ठिकाणी अचूक होणार आहे. त्यानंतर रिअरेंज द स्टेप ऑफ द युजिंग ऑनलाईन डिक्शनरी विथ द हेल्प ऑफ गिवन सेंटेन्स. पहा आता या ठिकाणी आपल्याला जे सेंटेन्स आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, एक प्रॉपर सिक्वेन्समध्ये लावायचे आहेत. तर पहा पहिला आहे पहा ॲक्सेस युअर ॲप स्टोअर अँड ओपन द ॲप स्टोअर, सर्च फॉर द ॲप अँड चेक ॲप डिटेल्स, लुक फ्रॉम द डाउनलोड ऑर इन्स्टॉल बटन, टॅप द बटन टू स्टार्ट द डाउनलोड, इफ promoted, review and the accept and permission, wait from installation, locate the app and type the word you are looking for. म्हणजे या पद्धतीने पहा आपण म्हणजे डिक्शनरी आपल्याला डाउनलोड करायची आहे ऑनलाईन डिक्शनरी मोबाईलमध्ये, तर कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याचा वापर करायचा आहे त्याचे जे सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स त्या ठिकाणी लिहायचा होता पहा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मीडियम इन्स्ट्रक्शन. पहा आता या ठिकाणी टॉर्टाईज टॉर्टाईला काय म्हणतात, कासव म्हणतात, फॉक्स म्हणजे कोल्हा, त्यानंतर चिकन म्हणजे कोंबडीचे पिल्लू, डक म्हणजे बदक. त्यानंतर राईट द गिवन सेंटेन्स इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 3. पहा 3च त्या ठिकाणी आपल्याला जे सेंटेन्स आहेत ते मराठीमध्ये करायचे होते. नॉलेज इज पॉवर म्हणजे ज्ञान हीच शक्ती आहे, माईट इज राईट म्हणजे कदाचित योग्य आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणजे सरावाने माणूस परिपूर्ण होतो, व्हाय डू यू आस्क क्वेश्चन आपण प्रश्न का विचारतो, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. अशा पद्धतीचं हे जे मराठी ट्रान्सलेट आहे ते आपल्याला इंग्रजी वाक्य मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे होते. फक्त 3च वाक्य त्या ठिकाणी ट्रान्सलेट केले असले तरी तुम्हाला 3 मार्क त्या ठिकाणी मिळणार होते. पहा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इयत्ता 8वीची इंग्रजी विषयाची ही जी प्रश्नपत्रिका आहे ती उत्तरासह त्याचे स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. पहा या प्रश्नपत्रिकेवरून तुम्ही त्या ठिकाणी आज जो पेपर झाला तो कशा पद्धतीने सोडवला आहे, जर तुम्ही योग्य प्रकारे सोडवला असेल तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील. या प्रश्नपत्रिकेतील उत्तराद्वारे
तुम्ही तुमचे मार्क त्या ठिकाणी काढू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपला चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करा, कारण की असेच आपण नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येत असतो आणि विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या हल करण्याचा प्रयत्न करत असतो. पहा, हा 50 मार्काचा लेखीचा पेपर होता आणि 10 मार्क त्या ठिकाणी तुम्हाला तोंडी प्रश्नांसाठी होते. पहा, सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार. धन्यवाद.